नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपण आलेलो आहोत तिथे चिपळूणमध्ये परशुरामचं दर्शन घेण्यासाठी. हा इथला मार्केट आहे, माझ्या पाठीमध्ये बघू शकता. आणि परशुराम मंदिर इथे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि दुकानदार आहेत इथले, जे स्थानिक आहेत, वर्षानुवर्षे ते धंदा करत आहे. आपण त्यांच्यावर माहिती घेणार आहोत इथले. माझं नाव विकास बहुतले. मी प्रजापती सरांचं मित्रच आहे. आणि माझं दुकान म्हणजे माझ्याकडे सगळं पोहा पापड, नाचणी पापड, तांदूळ पापड, काजू पापड सगळं मिळतं. तसंच गोड कोकम, आंबट कोकम. इथे परशुराम मंदिर हे 600 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि भगवान परशुरामाचा अवतार म्हणजे 6वा अवतार. 10 अवतार झाले, मत्स्य कुर्मा वराव, त्यातला 6वा अवतार भगवान परशुरामाचा आहे. आणि इथे लोक भरपूर भाविक या भगवंतासाठी येतात. त्यांनी 10 वेळा निश्चित्रीय पृथ्वी केली. म्हणजे जे हे होते कोण, म्हणजे असुरांच्यावर राज्य केले. 10 वेळा त्यांना मारून त्यांच्यावर राज्य केलं. आणि इतकं सुंदर परिसर आहे. म्हणजे इथं तुम्ही खाली गेल्यानंतर सगळं तुम्हाला मिळेल. बाणगंगा आहे, म्हणजे त्यांनी बाण मारलं. ही सगळी भूमी, परशुरामाची भूमी, ही सगळी भूमी म्हणजे आपण उभी आहोत ही सुद्धा ही भगवान परशुरामानेच निर्माण केली. हे महेंद्रगिरी पर्वत म्हणतात त्याला. म्हणजे परशुरामाचा जे वास्तव्य आहे. आणि हे अदृश्य झाले, हे चिरंजीव आहेत. परशुराम हे चिरंजीव आहेत. म्हणजे ते इथे ह्या डोंगरावर अदृश्य झाले म्हणून त्यांचं इथं मंदिर आणि त्यांच्या पादुकांनी सगळा विषय इथं त्यांचा आहे. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता जाऊन. ह्या बाबतीत जर म्हणत असाल तर इथे बाकी सगळं सरबत, आंबा सरबत हे सगळं विषय आहेतच. काही विषय अडचणीचा नाही. सगळे घरगुती प्रोडक्ट आहेत, हे अवेलेबल आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही जर इथे आले तर नक्की या साहेबांच्या दुकानाला भेट द्या. आणि पूर्ण माहिती पण तुम्हाला मिळेल इथून बहुतेले साहेबांच्या इथे. तर थँक्यू साहेब. धन्यवाद. थँक्यू. वेलकम. चला तर आपण जाऊया मित्रांनो पुढे. पुढे बघा. हे पूर्ण परिसर आहे, हे मार्केट आहे पूर्ण. हे पूर्ण भाविक सर्व हे बघा, भाविक आलेले सर्व दर्शनासाठी. मित्रांनो, आपण कोकणामध्ये राहतो पण येण्याची संधी, मी पण फर्स्ट टाईम येतो इथे. आज चिपळूणमध्ये आपली व्हिजिट होती तर बोललो जाऊया आपण पण, जाऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया. बस स्टॉल लावले छोट्या मुलाने. बस सगळे स्टॉल लावलेले आहेत इकडे. काही भाविक आलेले आहेत.
कुठून आलेले आहेत? हे बघा मुंबईवरून पण भाविक आलेले आहेत तिकडे फिरण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी. मुंबई कुठून? मांडव. सगळे वेळ ठिकाण मित्र आहेत सगळे. ओके ओके चला. खूप पायऱ्या आहेत चालण्यासाठी, खूप पायऱ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. आपण को उधर नजदीक जाने के बाद लेंगे ना. ऑनलाइन देखो किधर इधर ही आहे ना. अच्छा हे इथे एंटर आहे. हो इथे आपले एंट्री करायची आहे. सर मी काय तिथे नेटवर्क आहे ना आणि ऑनलाईन सिस्टम आहे ना पेमेंटसाठी. इथे आता आपण आतमध्ये जाणार आहोत. मित्रांनो हे बघा हे एंटर आहे इथे. काका पण बसले तिथे आणि इथे आल्याच्या नंतर हे पहा इथे पाणी आहे. इथे बघा डोंगरावरती हे पाणी आहे. इथे काम पण चालू आहे तिकडे. इथे आपल्याला चप्पल काढायचे आहे. ओपन निकालना ना नीचे निकाल लिया. इससे चप्पल उठा पड़ेगा. ये जो कैमरा है ना उसको दबाओ. कैमरा के इधर देखो. चालू है. हाँ नहीं मैं आपको कितने बार गया हूँ. नहीं अब ये है अंदर भी है. ये गणपति का है. आगे परशुराम जी का है. सिद्धि विनायक. एक मिनट में गया थोड़ा सा कैमरा चलो इधर तिथे परशुराम मंदिर आहे ना तिथे मला अलाउड नाही असेल. अंदर ना. अच्छा आतमध्ये व्हिडिओग्राफीला अलाउड कदाचित नाही आहे. बघूया आपण. लिहिलेलं आहे का कुठे लिखा हुआ आहे. हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे. व्हिडिओला अलाउड आहे की नाही काय माहिती. अलाउड नाही व्हिडिओला नाही ना. अच्छा मी तुम्हाला बाहेरून दाखवतो मित्रांनो. हे पहा इथे मंदिर आहे आणि हा आजूबाजू परिसर आहे सर्व. कारण मंदिरामध्ये आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ शूटिंगसाठी. हे पहा मित्रांनो हे कासव बघा. कासव आलेत वरती. ऊन पडले त्यामुळे वरती आलेत ते. हे तळ आहे आणि बघा मासे पण आहेत बघा. हे तलाव आहे इथे. हे पहा इथे वरती बघा. हे पहा तो आणखी एक मोठा आले. तिकडे पण एक आले. खूप कासव आहेत इथे. मित्रांनो आपण आता आलो आहोत परशुराम मंदिर इथे आणि हे इथे काका आहेत बघा. तुम्ही इथे आल्याच्या नंतर इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि पुढे धनुष्यबाण जो दिसतोय पुढे इथे आता आपण जाणार आहोत आणि इथे तुमच्या वस्तू सेफ राहतील कारण हे काका लक्ष देतात. काका नमस्कार. चला पुढे जाऊया आपण. हां नाही नाही माझी व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे ना. हे पहा इकडचे सर्व परिसर आहे. इथे रेस्टॉरंट पण आहे छान. हे बघा जेवणाची व्यवस्था सगळ्या गोष्टी आहेत इकडे.
आम्रबन रेस्टॉरंट. हे पहा पूर्ण वैशिष्ट्य नदी जी आहे मित्रांनो, चिपळूणमधली वैशिष्ट्य नदी ही खूप फेमस आहे आणि तुम्हाला इथून छान असा नजारा वरून बघायला मिळेल. हे पहा हे पहा इथे बसण्याची व्यवस्था पण आहे मस्तपैकी इथे. हे बघा तर मित्रांनो, आपण आता RCM बिझनेसच्या फील्डवरती आहोत आणि इथून फील्डवरती असताना इथे एक आपले परशुराम मंदिर आहे चिपळूणमधलं, जिथे कोकणाची सुरुवात झालेली आहे. आणि इथे आपण आलो, एका व्यक्तीला आपल्या इथे भेटायचं होतं जे स्टॉल धारक होते. त्यांना आपण आपल्या बिझनेसचा कन्सेप्ट सांगितलेला आहे आणि कन्सेप्ट सांगितल्यानंतर आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडलं. हे पहा इथे बसण्याची व्यवस्था आहे छानपैकी. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी बाहेरचा निसर्ग दाखवतो इथे. हे पहा इकडे तर मित्रांनो, आता आपण आहोत परशुराम मंदिर इथे. हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. इथे हे धनुष्यबाण आहे आणि पहिली वेळ आपण इथे आलेलो आहोत. कोकणामध्ये आपण राहतो पण आपल्याला मित्रांनो येण्याची संधी मिळत नाही. पण आज आपल्याला आहे ना RCM बिझनेसच्या माध्यमातून आपल्याला इकडे फील्डवर होतो. आज आपण फील्डवरती होतो आणि त्याच्या माध्यमातून परशुराम मंदिर एक आपले व्यक्ती होते, त्यांना भेटायचं होतं आपल्याला. आणि इथे आल्याच्यानंतर खूप मस्त छान असा नजारा बघायला मिळाला आपल्याला मित्रांनो. इथे तुम्ही जे बघू शकता इथे हे पहा, इथे हायवे आहे आणि हायवे टच नॅचरल रिसॉर्ट आम्रबन आहे. आतमध्ये जेवणाची सुविधा आहे, आतमध्ये राहण्याची सुविधा आहे. कोकणामध्ये कधी आलेत तुम्ही तर मित्रांनो, कोकणामध्ये तुम्ही कधी आलेत तर तुम्ही इथे येऊ शकता. फिरण्यासाठी खूप छान असा हा एकाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला इथे फिरण्याची संधी आहे. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता इथे ती वैशिष्ट्य नदी आहे तिकडे. ती पहा वैशिष्ट्य नदी आहे आणि पावसाळ्यामध्ये ही नदी पूर्ण भरली जाते. तर मित्रांनो, नक्की कोकणामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या आणि ह्या ठिकाणाचं तुम्ही पूर्ण माहिती घेऊन जाऊ शकता. भेटूया मित्रांनो. ही व्हिडिओ मित्रांनो आवडली तर हे व्हिडिओ जसं शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. हे पहा मित्रांनो, इकडे तुम्हाला पूर्ण स्पेस आहे, फिरण्यासाठी पण आहे, इकडे बसण्यासाठी स्पेस आहे आणि पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. छान असं इकडे झुळं आहे, बसण्यासाठी पण चांगली छान जागा बनवली आहे. स्पॉट खूप एकदम मस्त जबरदस्त आहे स्पॉट मित्रांनो. आणि हे पहा हे काका पण बंदूक घेऊन आले जातात शिकारीला. हे बघा. ओ काका, कुठे शिकारी निघायची काय? निघालेत कुठे बंदूक घेऊन? हां हे बघा, हे वाहनासाठी बंदूक पण आहे. हे बघा बंदूक घेऊनच निघालेले आहेत काका. चला येतो. हे बघा, हे बघा माकडे, हे बघा हे माकडे त्याला. हे बघा, हे बघा, हे बघा आवाज थंड आवाज येते बघा. चला बघा, इथे रेस्टॉरंट पण आहे, जेवणाची सुविधा आहे इकडे छान. बघा पूर्ण निसर्गरम्य परिसर पूर्ण आहे, पूर्ण शांतता आहे इकडे. बघा आराम करतात काकी सगळे.